नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परकीय व्यापाराच्या सिद्धांतामध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। अपेक्षा आहे कालचे दोन्ही सिद्धांत तुम्हाला कळले असतील। काल आपण ॲडम स्मिथ यांनी दिलेला ॲब्सोल्यूट ॲडव्हांटेज थिअरी, निव्वळ किंवा निरपेक्ष खर्च सिद्धांत, आणि डेव्हिड रिकार्डो यांनी दिलेला तुलनात्मक खर्च सिद्धांत, कंपॅरेटिव्ह ॲडव्हांटेज थिअरी, या दोन सिद्धांत आपण शिकलो। बेसिकली काय आहे, हे सर्व जे सिद्धांत आहेत, हे सर्व सिद्धांत ॲज इट इज ॲप्लिकेबल नाही आहेत। प्रत्येकाने त्याच्या सोयीने त्याच्या आजूबाजूला जे वातावरण आहे, जो ट्रेडचा त्याने अभ्यास केलेला आहे, त्याच्या आधारावरती त्यांना हा सिद्धांत मांडलेला आहे। हा सिद्धांत कालानुरूप वेळोवेळी चेंज होत गेला आहे। प्रत्येक वेळी वेळेनुसार त्या ठिकाणी या सिद्धांतांमध्ये चेंज होत गेलेला आहे। तर त्यामुळं असं आहे की हा सिद्धांत कुठे ॲप्लिकेबल असेल किंवा नाही, यापेक्षा इथं प्रश्न कोणता येऊ शकतो, हा तुमचा मेन फोकस असायला हवा। आता आपण या क्लासिकल ट्रेड थिअरीजमधला सगळ्यात शेवटचा आणि छोटासा सिद्धांत पाहणार आहोत। परत तुम्हाला सांगून देतो की मी हे सर्व सिद्धांत छोटे छोटे करून का शिकवत आहे, तर मला स्वतःला माहिती आहे की ह्या थोड्या किचकट गोष्टी आहेत। सुरुवातीला गोष्टी थोड्या सोप्या होत्या, आता थोड्याशा अवघड आहेत। आणि या किचकट गोष्टी जर आपण सलग 1 तासभर शिकायला गेलो तर ऑटोमॅटिकली एक 20 मिनिटानंतर सगळा आपला इंटरेस्ट लूज होतो। या सगळ्या थिअरीज आहेत, सिद्धांत आहेत, आणि या सिद्धांतांमध्ये खूप जास्त बोर होण्याचा चान्स असतो। त्यामुळे असं आहे की आपण आता या ठिकाणी हा छोटासा सिद्धांत आपण शिकूया, छोटा छोटा। हे पाठ करा। यावर खूप चांगलं मटेरियल मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे। माझं पुस्तक येतं आहे, त्या पुस्तकामध्ये मग नक्की या सर्व गोष्टी अवेलेबल असेल, त्यावेळेस मग मी तुम्हाला प्रत्येक बारीकात बारीक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करेल। आता आपण काय करूया, शिकूया पुढचा महत्त्वाचा क्लासिकल ट्रेड थिअरी, ती आहे हेक्शर ओहलिन ट्रेड थिअरी। परत एकदा लक्षात घ्या, हेक्शर ओहलिन ट्रेड थिअरी, यालाच आपण फॅक्टर प्रपोर्शन थिअरी सुद्धा असं म्हणतो। फॅक्टर म्हणजे काय, तर एखादी वस्तू उत्पादन करत असताना तुम्हाला जे घटक लागतात, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन्स, या फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनच्या आधारावरती आपण जो सिद्धांत मांडतो त्याला आपण फॅक्टर प्रपोर्शन थिअरी असं म्हणतो। आता आपण काय करूया, थोडक्यात त्याचं बॅकग्राऊंड पाहूया। बेसिकली काय असतं, कोणत्याही उद्योगधंद्यामध्ये कोणतीही वस्तू बनवत असताना त्याला काही घटक आवश्यक असतात। त्या घटकांना आपण फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन असं म्हणतो। मग फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन्स कोणते कोणते आहेत? जमीन, भांडवल, कामगार, तंत्रज्ञान, हे 4 महत्त्वाचे घटक आहेत। आता सध्याच्या घडीला हे सर्व घटक बदललेले जरी असले तरीही बाकीचे घटक, मार्केटिंग असेल किंवा आणखीन ॲडव्हर्टाइजमेंट असेल, हे सगळं जरी ॲड झालेलं असलं तरीही बेसिकमध्ये लक्षात ठेवा, कोणत्याही उद्योगधंद्याच्या उत्पादन करत असताना त्या उद्योगधंद्यामध्ये 4 सर्वात महत्त्वाचे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, जे उत्पादनाचे घटक मानले जातात, ते उत्पादनाचे घटक आहेत लँड, लेबर, कॅपिटल आणि टेक्नॉलॉजी। मग या ठिकाणी हेक्शर ओहलिन ट्रेड थिअरी काय म्हणते, त्यांनी जगभरामध्ये देशांचा अभ्यास केला आणि त्यांनी काढलेले हे जे कन्क्लुजन्स आहेत, हे कन्क्लुजन्स सगळीकडे युनिव्हर्सली जरी ॲप्लिकेबल होत नसतील तरी हे कन्क्लुजन्स खूप सर्व ठिकाणी बऱ्यापैकी ॲप्लिकेबल होतात। मग त्यांनी काढलेल्या सिद्धांतानुसार, त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार त्यांचं काय म्हणणं आहे, तर या ठिकाणी हेक्शर ओहलिन यांचं म्हणणं आहे की एखाद्या देशाकडं जे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत, स्वस्तात उपलब्ध आहेत, ते कसं वापरावे याच्याबद्दल आयडिया आहे, या उत्पादनाच्या आधारावरती हा देश काय करतो, त्या फॅक्टर ऑफ प्रोडक्शनच्या आधारावरती वस्तू बनवतो आणि या वस्तूंची मागणी जास्त या वस्तूंना एक्सपोर्ट करतो, आणि या ज्या वस्तूंची मागणी जास्त नाही आहे त्या वस्तूंचं उत्पादन कमी करतो आणि त्या वस्तू स्वतःच्या देशामध्येच वापरायला आणतो। यामुळे याला आपण हेक्शर ओहलिन ट्रेड थिअरी किंवा फॅक्टर प्रोडक्शन थिअरी असं म्हणतो। थोडक्यात जर पाहायला गेलं तर भारताचा विचार केला तर भारतामध्ये लोकसंख्या खूप जास्त आहे। भारतामध्ये लोकसंख्या जास्त, याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ भारतामध्ये लेबर खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे। लेबर खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे याचा अर्थ काय आहे की भारतामध्ये आपल्याला लेबर स्वस्त मिळू शकतं। नॉर्मली काय असतं, तुम्हाला तुमची कोणती देश वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारात जर विकायची असेल तर ही वस्तू बाकी देशांच्या तुलनेमध्ये तुमची वस्तू स्वस्त दिसायला हवी। मी एखादा परकीय कन्झ्युमर आहे, फॉरेन कन्झ्युमर आहे, आणि माझ्यासमोर पाकिस्तान, बांगलादेश, भारत, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील हे सर्व देश आलेत, आणि या सर्व देशांनी काय आलं, त्यांची काही वस्तू माझ्यासमोर विकण्यासाठी आणल्यात। आता या वस्तू विकण्यासाठी आणल्यानंतर मी फॉरेन कन्झ्युमर, मी काय करेल, मला ज्या देशाकडनं वस्तू स्वस्तात मिळेल तीच वस्तू मी विकत घेईल। का? कारण मला माझे पैसे जास्त घालवायचे नाहीत। म्हणजे मला वस्तू विकत घेत असताना समोरच्या देशांना काय काळजी घ्यायची, त्यांची वस्तू आपण समोरच्या कन्झ्युमरला स्वस्तात कशी विकू शकतो याकडे त्यांना लक्ष द्यायचं आहे।
कारण जर आपली वस्तू स्वस्त नसेल तर समोरचा कंझ्युमर वस्तू विकत घेत नाही, आणि जर वस्तू स्वस्त करायची असेल तर मग हा जो प्रोड्युसर आहे, हा जो उत्पादक आहे, या उत्पादकाला जे उत्पादनाचे घटक आहेत, जे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन्स आहेत, या फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन्सवर काम करावं लागणार आहे. हे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन कमी करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. या उत्पादनाच्या घटकांचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. आणि जेव्हा या उत्पादनाच्या घटकांचा खर्च कमी होईल, हा खर्च कमी झाल्यानंतर ऑटोमॅटिकली वस्तू स्वस्त होईल आणि मग ती वस्तू विकली जाईल. म्हणजे भारताचा विचार केला तर भारतामध्ये कामगार स्वस्त मिळतात. मग कामगार स्वस्त जर असतील तर भारताने लेबर इंटेन्सिव्ह वस्तूंचं उत्पादन जास्त करायला हवं. जे उत्पादन जास्त होईल, उत्पादन स्वस्त असेल, हे उत्पादन मार्केटमध्ये विकायला हवं, आणि उत्पादन मार्केटमध्ये विकलं तर ऑटोमॅटिकली त्यांना जास्त प्रॉफिट होईल. फॉर एक्झाम्पल, मी आता एक शब्द वापरला, तो शब्द काय आहे? लेबर इंटेन्सिव्ह वस्तू. म्हणजे काय तर एखादा युनिट प्रोड्यूस करत असताना त्या युनिटला जास्तीत जास्त रोजगार कुठं लागू शकतो, जास्तीत जास्त रोजगार कुठून अटॅच होऊ शकतात, त्याला आपण लेबर इंटेन्सिव्ह वस्तू असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, समजा हा एक मोबाईल फोन आहे. हा मोबाईल फोन बनवण्यासाठी फक्त मोबाईल फोनची किंमत समजा 40,000 रुपये आहे. 40,000 रुपयांचा फोन बनत असताना फक्त 3 किंवा 4 लोकांमध्ये फोन बनतो. म्हणजे हा फोन लेबर इंटेन्सिव्ह नाही झाला. मात्र जेव्हा तुम्ही 40,000 रुपयांच्या लेदरची बॅग बनवता, किंवा 40,000 रुपयांच्या तुम्ही हस्तकलेच्या वस्तू बनवता, किंवा 40,000 रुपयांच्या तुम्ही जड जवाहिराच्या वस्तू बनवता, दागिन्यांच्या वस्तू बनवता, त्यावेळेस जास्त लोकांना रोजगार मिळतो. यामुळे हँडीक्राफ्ट म्हणजे हस्तकला, हँडलूम, त्यानंतर जड जवाहीर, दागिने आणि लेदर चमड्याच्या वस्तू आणि शेती, हे सर्व लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर्स आहेत, ज्या ठिकाणी ते एक युनिट ऑफ प्रोडक्शन प्रोड्यूस करत असताना जास्त लोकांना रोजगार द्यावा लागतो. मग इथं भारताने काय करायला हवं? भारताकडे लेबर खूप जास्त प्रमाणामध्ये आहे, भारताकडे खूप जास्त लोक आहेत, तर मग भारताने काय करायला हवं? भारताने लेबर इंटेन्सिव्ह वस्तू जास्त बनवायला हव्या आणि त्यांचा एक्सपोर्ट करायला हवा, असं या सिद्धांताचं म्हणणं आहे. याच्या उलट आहे अमेरिकेचं. अमेरिकेमध्ये लेबर आहे, मात्र लेबर स्वस्तात अवेलेबल नाही आहे. अमेरिकेत लेबर खूप जास्त महाग आहे. का लेबर जास्त महाग आहे? कारण अमेरिकेमध्ये राहणीमानाचा दर्जा एवढा जास्त आहे की एखाद्या व्यक्तीने काम न करता त्याला जो महागाई भत्ता मिळतो, हा महागाई भत्ता आपल्या इथं एखाद्या साध्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या इंजिनियरपेक्षा सुद्धा जास्त असतो. मग अशा वेळी अमेरिकेत लेबर महाग आहे, मात्र अमेरिकेमध्ये भांडवल मुबलक प्रमाणात आहे. भांडवल एवढं जास्त आहे की अमेरिका काय करते? कॅपिटल इंटेन्सिव्ह वस्तू बनवते. कॅपिटल इंटेन्सिव्ह म्हणजे एखादा युनिट प्रोड्यूस करत असताना त्या युनिटला जेवढं जास्त भांडवल लागेल त्याला आपण कॅपिटल इंटेन्सिव्ह असं म्हणतो. तर अमेरिकेने काय करायला हवं? या सिद्धांतानुसार त्यांनी जास्तीत जास्त कॅपिटल इंटेन्सिव्ह वस्तू बनवायला हव्या आणि त्यांनी कॅपिटल इंटेन्सिव्ह वस्तू एक्सपोर्ट करायला हव्या. म्हणजे पहा, इथं आपण अमेरिका आणि भारताचा जर विचार केला तर भारताने लेबर इंटेन्सिव्ह वस्तूंचं प्रोडक्शन खूप जास्त करून याची निर्यात करायला हवी आणि कॅपिटल इंटेन्सिव्ह वस्तूची आयात करायला हवी. कारण भारतामध्ये कॅपिटलचं शॉर्टेज आहे, भारतामध्ये भांडवलाचं शॉर्टेज आहे, एवढी जास्त लोकसंख्या आहे, भारताचं कॅपिटल मार्केट स्ट्रॉंग नाही आहे, रेग्युलेटेड नाही आहे, खूप मोठ्या प्रमाणात नाही आहे, आणि यामुळं कुठंतरी कॅपिटल इंटेन्सिव्ह वस्तू भारताने आयात करायला हव्या. याच्या उलट अमेरिकेने, ज्यांच्याकडे लेबर आहे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लेबर खूप जास्त महाग आहे, यामुळे अमेरिकेने लेबर इंटेन्सिव्ह वस्तूंची आयात करायला हवी. आणि अमेरिकेमध्ये भांडवल किंवा कॅपिटल हे खूप जास्त प्रमाणात अवेलेबल आहे, यामुळे अमेरिकेने भांडवल किंवा अमेरिकेने लेबर कॅपिटल इंटेन्सिव्ह वस्तूंचं एक्सपोर्ट करायला हवं. हे या हेक्स्चर-ओव्हलिन ट्रेड थेअरीचं म्हणणं आहे, फॅक्टर प्रपोर्शन थेअरीचं म्हणणं आहे. आता आपण काय करूया? हा जो थीम मी सांगितलाय याच्या आधारावर आपण काय करूया? पुढच्या गोष्टी समजून घ्या. चला पहा, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट इथं काय लक्षात ठेवायचं आहे? स्मिथ आणि रिकार्डो यांनी जे सिद्धांत मांडले होते ते एका वस्तूच्या आधारावरती मांडले होते किंवा कमी वस्तूंच्या आधारावरती मांडले होते. पण आता रिसेंटमध्ये काय झालं की नंबर ऑफ वस्तूंची संख्या खूप जास्त वाढलेली आहे आणि ही संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की तुम्ही वस्तूंच्या ग्रुपच्या आधारावर तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. तुम्ही सहजासहजी साधारण गोष्टीवर या सगळ्या गोष्टी मांडू शकत नाहीत. त्यामुळे इथं काय म्हणणं आहे? स्मिथ आणि रिकार्डो यांच्या थेअरीमुळे कोणते प्रोडक्ट या कॉम्प्लेक्स ट्रेड सिस्टीममध्ये बेनिफिट देईल, फायदा करून देईल, हे सांगता येणं थोडं कठीण आहे. का कठीण आहे? कारण नंबर ऑफ वस्तूंची संख्या वाढली, व्यापाराची संख्या वाढली, भांडवलाची संख्या वाढली, ट्रान्सपोर्टेशन वाढलं, मोबिलिटी वाढली, यामुळे नंबर ऑफ देशांची संख्या वाढली.
यामुळं व्यापार हा एक खूप कॉम्प्लेक्स फिनॉमिना होऊन बसला. यामुळं एकटी दुकटी वस्तू फायदा देईल असं म्हणण्यापेक्षा त्या वस्तूच्या पाठीमागे रिस्पॉन्सिबल असणारी जे फॅक्टर्स आहेत, या फॅक्टरच्या आधारावरती वस्तूपेक्षा त्या घटकांचा वापर करून आपण कसा प्रॉफिट मिळवू शकतो याकडे लक्ष देण्याचा फोकस वाढला. यामुळं इथं पहिलं महत्त्वाचं वाक्य आहे, स्मिथ आणि रिकार्डो यांच्या थेअरीमुळे कोणते प्रोडक्ट या कॉम्प्लेक्स ट्रेड सिस्टीममध्ये बेनिफिट देईल हे सांगता येणं कठीण होतं. यामुळे वरील दोन्ही थेअरीजवर काहीतरी सोल्युशन असावं म्हणून काय फोकस करण्यात आलं, हेक्सर-ओव्हलिन ट्रेड थिअरी किंवा फॅक्टर प्रपोर्शन ट्रेड थिअरी वापरण्यात आलं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, हे लक्षात ठेवा, ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थिअरी ॲडम स्मिथ यांची आणि कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज थिअरी डेव्हिड रिकार्डो यांची, या दोनही सिद्धांतांनी ओपन मार्केटवर, फ्री ट्रेडवर फोकस केला. म्हणजे मार्केट कसं असावं, ओपन असावं, फ्री असावं, सरकारी हस्तक्षेप कमीत कमी असावा, मार्केटचे जे नॅचरल डिमांड सप्लायचे फोर्सेस आहेत या फोर्सेसनुसार व्यापार व्हायला हवा. जर हस्तक्षेप कमीत कमी असेल तर त्या केसमध्ये गोष्टी चांगल्या पद्धतीने मॅनेज करता येऊ शकतात. यामुळे त्यांचं म्हणणं होतं की मार्केटमध्ये सरकारी हस्तक्षेप कमी असावा आणि मार्केटच्या मागणी पुरवठ्याच्या फोर्सेसनुसार फॉरेन ट्रेड व्हायला हवा. आणि इथं लक्षात ठेवा, ॲब्सोल्यूट मर्कॅन्टिलिझम, बेसिकली मर्कॅन्टिलिझम ही थिअरी संपल्यानंतर त्यानंतरच्या जवळपास सर्वच्या सर्व सिद्धांतांनी मुक्त व्यापार धोरणाला फोकस केला. मुक्त व्यापार धोरणाबद्दल त्यांनी सपोर्ट केला. यामुळे लक्षात ठेवा, हेक्सर-ओव्हलिन ट्रेड थिअरी, त्यानंतर ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थिअरी, त्यानंतर कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज थिअरी, या सर्व सिद्धांतांनी ओपन मार्केट आणि फ्री मार्केटवरती फोकस केला. मार्केट कसं असावं, ओपन असावं, फ्री असावं आणि मुक्त असावं असं त्यांनी फोकस केला. मग आता आपण पाहूया, मी जे आता सांगितलं ते फक्त आपण काय करूया, थिअरॉटिकली समजून घ्या. आता इथं काय लक्षात घ्यायचं आहे, इथं लक्षात घ्या, व्यापार वाढविणं, व्यापार सोपं करणं, व्यापारामधील स्पर्धात्मकता वाढविणं, व्यापारामधून प्रॉफिट कमविणं हे काही महत्त्वाच्या घटकांवरती अवलंबून असतं. मग हे जे महत्त्वाचे घटक असतात, या महत्त्वाच्या घटकांना आपण फॅक्टर ऑफ प्रोडक्शन, जे नंतर प्रोडक्टिव्हिटीसाठी रिस्पॉन्सिबल असतात, तर या सर्व घटकांना आपण फॅक्टर ऑफ प्रोडक्शन या नावाने ओळखतो. मग हे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन्स कोणते आहेत? लँड, लेबर, कॅपिटल, टेक्नॉलॉजी. काय आहे? लँड, लेबर, कॅपिटल, टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समधला आहे म्हणून लक्षात ठेवा. आता यामध्ये हे सर्व जे घटक आहेत, या सर्व घटकांमध्ये आपल्याला काय काय करावा लागतो, आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागते. लँडमध्ये सुद्धा लँड, लेबर, कॅपिटल. कॅपिटलमध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर कॅपिटलमध्ये कसली इन्व्हेस्टमेंट? कॅपिटलमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्हाला कुणाकडनं तरी कर्ज घ्यावं लागेल. मग व्यापारासाठी जे तुम्ही कर्ज घेता, या कर्जावर तुम्हाला काही प्रमाणात व्याज द्यावं लागेल. मग हे जे व्याज तुम्हाला द्यावं लागते, व्याज तुम्हाला परवडणारं आहे का, व्याज किती टक्क्यांनी मिळतंय, हे व्याज तुम्हाला कसं मिळायला हवं, हे थोडक्यात काय, व्याज किती कॉस्टली आहे, व्याज किती स्वस्त आहे, या सर्व घटकांचा जो अभ्यास करणं म्हणजेच तुम्हाला त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, फंड करणं. आणि लक्षात ठेवा, तुमची जी वस्तू आहे या वस्तूला परकीय बाजारामध्ये जर विकायचं असेल तर यासाठी तुम्हाला तुमची वस्तू स्वस्त करण्यासाठी तुम्हाला कॉस्ट कमी करावी लागेल आणि ही कॉस्ट कमी करण्यासाठी तुम्हाला फॅक्टर ऑफ प्रोडक्शन्सवर खूप जास्त फोकस करावा लागेल. मग इथं थिअरीचं काय म्हणणं आहे, लक्षात ठेवा, थिअरीचं म्हणणं आहे ज्या वस्तूंची डिमांड कमी आहे, तुमच्या देशांतर्गत डिमांड कमी आहे आणि याचा सप्लाय खूप जास्त आहे, हे सिंपल लॉजिक आहे. ज्या वस्तूची डिमांड कमी आहे आणि सप्लाय खूप जास्त आहे, ऑटोमॅटिकली हे फॅक्टर काय असतं, स्वस्त असतं. आणि या स्वस्त असलेल्या वस्तू तुम्ही काय करू शकता, एक्सपोर्ट करू शकता. भारतामध्ये लेबरची डिमांड खूप कमी आहे. का? कारण भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग उद्योगधंदे एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहे, यामुळे लेबरची डिमांड कमी आहे. मात्र लेबरचा सप्लाय खूप जास्त आहे. लेबरचा सप्लाय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे की जर समजा कोरोनाच्या काळामध्ये आपण लॉकडाऊन जे केलं होतं, हे लॉकडाऊन आणखीन काही महिने आपण कंटिन्यू केलं तर लोक स्वस्तामध्ये, लोक फुकटामध्ये सुद्धा काम करतील. आणि लोकांनी जर फुकटामध्ये काम केलं तर विचार करा, त्या ठिकाणी कंडिशन अशी असेल की तुमची वस्तू विकणं किंवा विकलं जाणं खूप सोपं होऊन जाईल. यामुळे इथं महत्त्वाचा मुद्दा काय आहे, जो फॅक्टर ऑफ प्रोडक्शन तुमच्याकडं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सप्लाय आहे आणि त्या फॅक्टर ऑफ प्रोडक्शनची डिमांड खूप कमी आहे, खूप कमी मागणी आहे, अशा वेळी तुम्ही त्या फॅक्टर ऑफ प्रोडक्शनच्या आधारे ज्या वस्तू बनवता या वस्तू खूप स्वस्त असतात. भारतामध्ये लेबर इंटेन्सिव्ह वस्तू खूप जास्त स्वस्त असतात आणि या स्वस्त वस्तू असल्यामुळं मार्केटमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात तुम्ही त्या खूप स्वस्तात विकू शकता, कॉम्पिटिटिव्हली विकू शकता, स्पर्धात्मक पद्धतीने विकू शकता आणि जास्तीत जास्त प्रॉफिट कमवू शकता. यामुळे भारत काय करतो, भारत लेबर इंटेन्सिव्ह वस्तू विकतो. सेम आपण अमेरिकेचा विचार करूया. म्हणजे पहा, एक छोटे एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. तुम्ही तुमच्या घरच्यांना विचारा
एक काळ असा होता की त्या काळी जर समजा तुम्ही बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करायला गेलात तर बँकवाला तुम्हाला 10%, 9% सेव्हिंग अकाउंटवर व्याज द्यायचा. का? कारण त्यात भांडवल कमी होतं. हळूहळू हे सेव्हिंग अकाउंटवर मिळणारं व्याज किती आलं? आता 4.5-5% आलं. अमेरिकेमध्ये तुम्ही बँकेमध्ये पैसे जमा केले सेव्हिंग अकाउंटला तर तुम्हाला व्याज मिळत नाही. तुम्ही पैसे जमा केलेत आणि तुमचे पैसे आमच्याकडे सेफ आहेत आणि आम्ही तुमचे पैसे इथं सेफ ठेवतो याच्याबद्दल तुम्हाला स्वतःला व्याज बँकेला द्यावं लागतं. का? कारण त्यांच्याकडे कॅपिटलची मागणी नाही, भांडवलाची मागणी नाही आहे. मार्केट हे कॅपिटलने सॅच्युरेट झालेलं आहे, भांडवलाने सॅच्युरेट झालेलं आहे. मग मला सांगा, अमेरिकेत भांडवल काय झालं? खूप स्वस्त झालं. भांडवल स्वस्त झालं, त्याची डिमांड कमी आहे, सप्लाय खूप जास्त आहे. मग अमेरिका ऑटोमॅटिकली काय करणार? अमेरिका ऑटोमॅटिकली कॅपिटल इंटेन्सिव्ह वस्तू बनवणार. कॅपिटल इंटेन्सिव्ह वस्तू खूप मोठ्या प्रमाणात बनविल्या की ऑटोमॅटिकली अमेरिका त्या कॅपिटल इंटेन्सिव्ह वस्तूंचा एक्सपोर्ट करून त्यामधनं नफा कमविणार. इथं तर हा नियम लक्षात ठेवा. ज्या फॅक्टर ऑफ प्रोडक्शनची डिमांड कमी आहे मात्र सप्लाय खूप जास्त आहे, या फॅक्टर ऑफ प्रोडक्शनच्या आधारावरती तुम्ही खूप चीप वस्तू बनवू शकता. त्या फॅक्टर ऑफ प्रोडक्शनचा वापर करून तुम्ही चीप वस्तू बनवून ते एक्सपोर्ट करू शकता. आणि ज्या फॅक्टर ऑफ प्रोडक्शनची डिमांड खूप जास्त आहे आणि सप्लाय कमी आहे, फॉर एक्झाम्पल भारतामध्ये फॅक्टर ऑफ प्रोडक्शन कोणतं? भांडवल हे खूप कमी आहे आणि भारतामध्ये भांडवलाची डिमांड हमेशा असते. भारताची लोकसंख्या एवढी जास्त आहे की भारतातील जे व्यापारी वर्ग आहे, जो भांडवलदार वर्ग आहे, या भांडवलदार वर्गाला या भांडवलाची आवश्यकता असते. त्यामुळे भारत काय करतो? भारत हा लेबर इंटेन्सिव्ह वस्तूंचा एक्सपोर्ट करतो, तर भारत हा कॅपिटल इंटेन्सिव्ह वस्तूंची आयात करायला हवी असं यांचं साधं सोपं सरळ म्हणणं आहे. हा नियम लक्षात ठेवा. या दोन नियमांच्या आधारावरती प्रश्न येतो. हा सरळ सरळ फ्लोचार्ट टाकला जातो. यामुळे आपण जर विचार केला भारत आणि अमेरिकेचा तर भारतामध्ये लेबरचं प्रमाण खूप जास्त आहे. यामुळे भारताने लेबर इंटेन्सिव्ह वस्तू बनवून त्यांचं एक्सपोर्ट करायला हवं. अमेरिकेमध्ये कॅपिटलचं प्रमाण खूप जास्त आहे. यामुळे अमेरिकेने कॅपिटल इंटेन्सिव्ह वस्तूंचं उत्पादन करून या कॅपिटल इंटेन्सिव्ह वस्तूंचं एक्सपोर्ट करायला हवं असं लक्षात ठेवा. यामुळे इथं त्यांनी काय सांगितलंय? इथं लेबर इंटेन्सिव्ह वस्तू आणि कॅपिटल इंटेन्सिव्ह वस्तू यांचा आधार घेऊन तुम्ही कोणत्या पद्धतीने वस्तूंचं इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करू शकता हे समजावून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. या फॅक्टर प्रोपोर्शन थेअरीमध्ये किंवा हेक्सर-ओव्हलिन ट्रेड थेअरीमध्ये. लक्षात ठेवा, हेक्सर-ओव्हलिन ट्रेड थेअरी किंवा फॅक्टर प्रोपोर्शन थेअरी महत्त्वाची थेअरी आहे. आणि हेक्सर-ओव्हलिन आणि यांनी ही जे सिद्धांत सांगितलाय हा फॅक्टर ऑफ प्रोडक्शनच्या आधारावरती आहे. त्यांचं म्हणणं आहे की या फॅक्टर ऑफ प्रोडक्शनच्या आधारावरती गोष्टी व्हायला हव्या, या सोयीनं व्हायला हव्या. मात्र जेव्हा रिएलिटीमध्ये या सगळ्यांचा अभ्यास केला गेला त्यावेळेस याच्यामध्ये मतभिन्नता आढळली किंवा याच्यामध्ये कॉन्ट्रॅडिक्शन आढळलं. कॉन्ट्रॅडिक्शन काय आढळलं? तर कॉन्ट्रॅडिक्शन असं होतं, अमेरिका हे कॅपिटल इंटेन्सिव्ह वस्तू एक्सपोर्ट करायला हवं आणि अमेरिकेने लेबर इंटेन्सिव्ह वस्तू आयात करायला हवी या हेक्सर-ओव्हलिन ट्रेड थेअरी किंवा फॅक्टर प्रोपोर्शन थेअरीनुसार. मात्र रिएलिटीमध्ये असं आढळलं की अमेरिका बऱ्याचशा क्षेत्रामध्ये कॅपिटल इंटेन्सिव्ह वस्तूंची आयात करते आणि लेबर इंटेन्सिव्ह वस्तूंची निर्यात करते. आता मग यामागे घटक काय? तर नवीन ट्रेड सिस्टीमनुसार तुमच्याकडे फक्त स्वस्त लेबर असणं सफिशियंट नाही आहे, तर तुम्हाला हे लेबर स्किल्डसुद्धा असायला हवं. या हे लेबर चांगल्या पद्धतीनं मॅनेजसुद्धा असायला हवं. लेबर त्या ठिकाणी कामाकडे येण्यासाठी असायला सुद्धा हवं. याला आपण एक नाव देतो, त्याला आपण लिओन्टिफ्स पॅराडॉक्स थेअरी. पॅराडॉक्स म्हणजे काय? कॉन्ट्रॅडिक्शन. म्हणजे अमेरिकेने कॅपिटल इंटेन्सिव्ह वस्तूंची निर्यात करायला हवी आणि लेबर इंटेन्सिव्ह वस्तूंची आयात करायला हवी हा नॉर्मल सिद्धांत आहे. मात्र याला पॅराडॉक्सिकल सिच्युएशन म्हणजे याच्या एकदम विरुद्ध सिच्युएशन काही काही वस्तूंमध्ये, काही काही घटकांमध्ये, काही काही ठिकाणी आढळते. यामुळे याला लिओन्टिफ पॅराडॉक्स थेअरी असं म्हणतात. यामुळे याला आपण काय म्हणतो? लिओन्टिफ्स पॅराडॉक्स थेअरी असं म्हणतो. काय पाहूया, इथं थोडं इंटरेस्टिंग आहे, समजून घ्या व्यवस्थित. पहा, लिओन्टिफ पॅराडॉक्स थेअरी केव्हा आली? 1950च्या सुरुवातीला आली. का आली? 45ला दुसरं विश्वयुद्ध संपलं आणि हे जग बायपोलर वर्ल्ड बनलं. हे जग पूर्णतः दोन ध्रुवांमध्ये डिवाईड झालं. एका बाजूला भांडवलशाही अमेरिका होती, दुसऱ्या बाजूला साम्यवादी रशिया होती. मुक्त व्यापार व्यवस्था नव्हती. हेक्सर-ओव्हलिन थेअरी जी आपण सांगितली ही मुक्त व्यापार व्यवस्थेमध्ये लागू होते. मात्र त्यावेळेस कोल्ड वॉरचा इरा होता, मुक्त व्यापार व्यवस्था नव्हती, अर्थव्यवस्था बंदिस्त होत्या, प्रोटेक्शनिझम खूप मोठ्या प्रमाणात फॉलो केलं जात होतं आणि प्रत्येकजण स्वतःची अर्थव्यवस्था स्वतःच्या बेनिफिटसाठी, स्वतःच्या सोबत असणाऱ्या सहकारी देशांच्या बेनिफिटसाठी व सोबतच्या लोकांना कसं बेनिफिट देता येईल यासाठी
स्वतःची अर्थव्यवस्था मॅन्युप्युलेट करत होतं आणि ही अर्थव्यवस्था मॅन्युप्युलेट करत होतं. यामुळं हेक्स्चर-रोव्हलिन थेअरीला काही वस्तूंच्या बाबतीत, काही घटकांच्या बाबतीत कॉन्ट्रॅडिक्शनला सामोरं जावं लागलं आणि हे जे कॉन्ट्रॅडिक्शन 50च्या सुरुवातीला समोर आणलं ते आणलं लिओन्टिफ यांनी. आणि त्याला कारण पण तसं होतं, दुसरं विश्वयुद्ध संपल्यानंतर जो व्यापार आहे हा त्या नॅचरल कंडिशननुसार चलत नव्हता, मॅन्युप्युलेटेड पद्धतीनं व्यापार चलत होता. यामुळे या ठिकाणी वॅसिली लिओन्टिफ यांनी हे जो पॅराडॉक्स आहे, कॉन्ट्रॅडिक्शन आहे, समोर आणलं. काय पाहूया. पहा, लिओन्टिफ पॅराडॉक्स थेअरी ही केव्हा आली? लक्षात ठेवा, 1950च्या सुरुवातीला आली, जेव्हा हे वर्ल्ड 2 पोल्समध्ये डिवाइड झालं होतं. सोव्हिएत रशिया, साम्यवादी रशिया, समाजवादी अर्थव्यवस्था, बंदिस्त अर्थव्यवस्था एका बाजूला होती, तर भांडवलशाही अमेरिका, मुक्त अर्थव्यवस्था, ओपन अर्थव्यवस्था दुसऱ्या बाजूला होती. आणि या दोन्ही देशांचा प्रयत्न चालला होता की येन केन प्रकारे साम दाम दंडभेद वापरून जास्तीत जास्त देशांना आपल्या स्वतःच्या बाजूला कसं ओढायचं, आपल्या स्वतःच्या खेम्यामध्ये, आपल्या स्वतःच्या ग्रुपमध्ये सामील कसं करून घ्यायचं. आणि सामील करून घेण्यामागं स्वतःची ताकद दाखविणं हा तर एक उद्देश होताच, मात्र दुसरा सर्वात महत्त्वाचा उद्देश होता, दुसऱ्या विश्वयुद्धामुळं ज्यांच्या इकॉनॉमी डॅमेज झाल्या होत्या, ज्यांच्या इकॉनॉमी नष्ट झाल्या होत्या, यांना या नवस्वातंत्र्य मिळालेल्या देशांना स्वतःकडे घेऊन, त्यांना स्वतःला, या सगळ्या देशांना स्वतःच्या ताब्यामध्ये घेऊन कशा पद्धतीनं, कोणत्या पद्धतीनं कंट्रोलमध्ये आणता येऊ शकतं आणि त्यांच्यावर आपलं मार्केट कसं उभं केलं जाऊ शकतं, आपल्या स्वतःच्या इकॉनॉमीला उभारी देण्यासाठी आपण यांचा वापर कसा करू शकतो, याकडे फोकस करणं त्यांचा मेन कल होता, त्यांचा मेन उद्दिष्ट होतं. त्यामुळं त्यांनी या सर्व देशांना स्वतःच्या बाजूने डिवाइड करण्याला सुरुवात केली आणि हे डिवाइड करत असताना मग त्यांनी ट्रेडला मॅन्युप्युलेट करायला सुरू केलं. यामुळं लिओन्टिफ पॅराडॉक्स नावाचा हा सिद्धांत आला. मग इथं महत्त्वाचा मुद्दा, रशियामध्ये जन्म झालेले अमेरिकन इकॉनॉमिस्ट, नाव लक्षात ठेवा, रशियामध्ये जन्म झालेले अमेरिकन इकॉनॉमिस्ट वॅसिली डब्ल्यू लिओन्टिफ यांनी हा सिद्धांत दिलेला आहे. नाव महत्त्वाचं आहे, ही आपली शेवटची क्लासिकल थिअरी आहे म्हणून लक्षात ठेवा. अमेरिकन इकॉनॉमिस्ट, रशियन बॉर्न वॅसिली डब्ल्यू लिओन्टिफ यांनी हा सिद्धांत दिलेला आहे. यांचं काय म्हणणं होतं, आपण मगाच्या सिद्धांतामध्ये पाहिलं त्यानुसार अमेरिकेने लेबर इंटेन्सिव्ह वस्तूंची आयात करायला हवी आणि कॅपिटल इंटेन्सिव्ह वस्तूंची निर्यात करायला हवी. हा सर्वसाधारण कन्सेप्ट हेक्स्चर-रोव्हलिन थेअरीनुसार आला होता. मात्र लिओन्टिफ यांनी जेव्हा ऑब्झर्व केलं त्यावेळेस त्यांना एकदम विरुद्ध दिसलं. अमेरिका कॅपिटल इंटेन्सिव्ह एक्सपोर्ट असावा, जो सध्या नाही. लिओन्टिफ यांच्या ऑब्झर्वेशननुसार अमेरिकेचा कॅपिटल इंटेन्सिव्ह एक्सपोर्ट असावा, मात्र अमेरिकेचा कॅपिटल इंटेन्सिव्ह एक्सपोर्ट नव्हता, तर अमेरिकेचा हा लेबर इंटेन्सिव्ह एक्सपोर्ट होता. का लेबर इंटेन्सिव्ह एक्सपोर्ट होता? आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, अमेरिकेचा लेबर इंटेन्सिव्ह असायला हवा, मात्र तो लेबर इंटेन्सिव्ह न राहता कॅपिटल इंटेन्सिव्ह राहिला. यामागची कारणं काय होती? तर पहा, अमेरिका काय करत होतं, अमेरिका जेव्हा यावेळेस विचार केला त्यावेळेस अमेरिका या कोल्ड वॉरनंतर अमेरिकेच्या बाजूला जे सर्व सदस्य राष्ट्र आले, त्या सर्व सदस्य राष्ट्रांना स्वतःच्या बाजूला घेऊन, या सर्व सदस्य राष्ट्रांना मॅन्युप्युलेट करून स्वतःचा ट्रेड वाढविण्यासाठी या देशांना स्वस्तामध्ये वस्तू विकण्याचा प्रयत्न करत होता. आणि या ठिकाणी अमेरिका स्वतः लेबर सप्लायसुद्धा जास्त होता. अमेरिका लेबर इंटेन्सिव्ह वस्तू एक्सपोर्टसुद्धा करत होता. अमेरिका कॅपिटल इंटेन्सिव्ह वस्तू एक्सपोर्टसुद्धा करत होता. यामागं खूप सर्व घटक कारणीभूत होते. घटक कोणते कारणीभूत होते? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अमेरिकेमध्ये लेबर सप्लाय खूप मोठ्या प्रमाणात होता. अमेरिकेमध्ये लेबर खूप स्वस्तात मिळत होतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, अमेरिकेमध्ये अवेलेबल असणारं जे लेबर होतं हे लेबर स्किल्ड लेबर होतं. आणि लक्षात ठेवा, फॅक्टर प्रपोर्शन थिअरीमध्ये तुमच्याकडे लँड, लेबर, कॅपिटल, टेक्नॉलॉजी फक्त असून जमत नाही. हे जे लँड, लेबर, कॅपिटल आणि टेक्नॉलॉजी आपण अपेक्षा ठेवतो हे स्किल्ड असायला हवं, हे त्या ठिकाणी रिलिव्हंट असायला हवं, हे त्या ठिकाणी वापरण्यायोग्य असायला हवं. तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात जमीन आहे, पण त्या जमिनीच्या आजूबाजूला इलेक्ट्रिसिटीची सोय नाही, पाण्याची सोय नाही, राहण्यायोग्य ठिकाण नाही, तर ते जमीन तुम्ही इंडस्ट्रीसाठी वापरू शकत नाही. सेम इथं डिफिकल्टी होती. बाहेरच्या देशामध्ये, मग भारत असेल, बांगलादेश असेल, चीन असेल, त्या काळी व्हिएतनाम असेल किंवा पाकिस्तान असेल, यांच्याकडे लेबर सप्लाय जरी जास्त असला तरी हे लेबर स्किल्ड नव्हतं, ऑर्गनाइज्ड नव्हतं, ॲज अ वर्कर नव्हतं, इंडस्ट्रियल बेस खूप जास्त नव्हता. यामुळं लिओन्टिफ पॅराडॉक्स जो फॉलो केला गेला 50च्या दशकानंतर फॉलो करण्यात आला, तो त्या वेळच्या प्रिव्हेलिंग सिच्युएशननुसार मांडण्यात आला. त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की आपण हे मांडण्यामागचं मेन कारण असं होतं की त्या ठिकाणी हे सगळं करत असताना जो कॉम्प्लेक्स ट्रेड फिनॉमिना आहे, कॉम्प्लेक्स, तो अस्तित्वामध्ये होता. यामुळं लिओन्टिफ यांनी हा पॅराडॉक्स मांडला.
की अमेरिकेने लेबर इंटेन्सिव्ह वस्तू एक्सपोर्ट करायला हव्या, मात्र अमेरिकेने कॅपिटल इंटेन्सिव्ह वस्तू एक्सपोर्ट करायला हव्या, मात्र अमेरिका लेबर इंटेन्सिव्ह वस्तू एक्सपोर्ट करत होतं आणि अमेरिका काही प्रमाणामध्ये काही वस्तू या कॅपिटल इंटेन्सिव्ह आयात करत होतं. यामागचं सगळ्यात मेन कारण होतं की वर्ल्ड ट्रेड ही एक कॉम्प्लेक्स फिनॉमिना आहे जी त्या ठिकाणी त्या सोयीनं मॅनेज होते. राहील लक्षात. तर आपण परत या दोन गोष्टी फक्त शॉर्टमध्ये पाहूया काय दिलेलं आहे. थोडे इंटरेस्टिंग आहे, मी फक्त वाचून दाखवतो. आपण आता ही सगळ्यात शेवटची थेरी आहे, क्लासिकल ट्रेड थेरीमधली शेवटची थेरी आहे हेक्स्चर-ओव्हलिन ट्रेड थेरी. यालाच आपण फॅक्टर प्रपोर्शन थेरी सुद्धा म्हणतो. स्मिथ आणि रिकार्डो यांच्या थेरीमुळे कोणते प्रोडक्ट या कॉम्प्लेक्स ट्रेड सिस्टीममध्ये बेनिफिट देईल हे सांगता येणं कठीण होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थेरी आणि कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज थेरी या दोन्ही सिद्धांतांनी फ्री आणि ओपन मार्केटला प्रमोट केलं होतं. त्यानंतर हे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन्स आहेत. ट्रेड उत्पादकता ही या फॅक्टर ऑफ प्रोडक्शनवर अवलंबून असते. ते आहेत लँड, लेबर, कॅपिटल, टेक्नॉलॉजी. यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, यामध्ये गुंतवणूक करणं, यांच्यामार्फत खर्च कमी करणं आवश्यक आहे. इथे यांचं म्हणणं होतं की या फॅक्टर ऑफ प्रोडक्शन्सपैकी ज्या फॅक्टर ऑफ प्रोडक्शनची डिमांड कमी आहे मात्र सप्लाय खूप जास्त आहे, याचा वापर आपण चीप वस्तू बनवण्यासाठी करतो आणि यामुळे आपण एक्सपोर्ट चांगला करू शकतो. आणि ज्यांची डिमांड जास्त आहे, सप्लाय कमी आहे, या वस्तू महाग असतात, यांचा आपण इम्पोर्ट करायला हवा. या सोयीनं या सिद्धांतानुसार भारतामध्ये लेबर खूप जास्त आहे, यामुळे भारताने लेबर इंटेन्सिव्ह वस्तूंची निर्यात करायला हवी आणि कॅपिटल इंटेन्सिव्ह वस्तूंची आयात करायला हवी. अमेरिकेने कॅपिटल इंटेन्सिव्ह वस्तूंची निर्यात करायला हवी आणि लेबर इंटेन्सिव्ह वस्तूंची आयात करायला हवी. हे साधं सिंपल तत्त्व सांगितलं. मात्र त्यावेळच्या प्रिव्हेलिंग कंडिशननुसार वॅसिली लिओन्टिफ यांनी एक लिओन्टिफ पॅराडॉक्स दिला, जो त्यावेळच्या कंडिशनला कॉन्ट्रॅडिक्ट करत होता, विरोध करत होता. तो काय होता त्यामागचं हे मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. क्लिअर. सो यावरनं काय होतं की हे क्लिअर होतं की वर्ल्ड ट्रेड इज अ कॉम्प्लेक्स फिनॉमिना. तर या ठिकाणी आपल्या क्लासिकल ट्रेड थेरीज संपलेल्या आहेत. आता उद्यापासून आपण मॉडर्न ट्रेड थेरीज ज्या फर्म बेस्ड आहेत आपण शिकणार आहोत. लक्षात ठेवा, प्रश्न मी जेवढं ॲनालिसिस दिलेलं आहे तेवढं लक्षात ठेवण्याची गरज नाही, त्यावर प्रश्न येत नाही. रिलेटिव्हली नॉर्मली तुम्ही जर नोट्स वाचल्या तरीसुद्धा तुम्हाला गोष्टी खूप सहजासहजी कळतील. फक्त लक्षात काय ठेवायचे की नोट्स वाचताना प्रश्न कुठे येतो, प्रश्न कसा येतो आणि मागील सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही गो थ्रू केल्या तर तुम्हाला खूप लवकरात लवकर खूप सहजासहजी ते कळून जाणार आहे. चालेल, ठीक आहे. आपण उद्या मॉडर्न ट्रेड थेरीच्या लेक्चरमध्ये लवकरात लवकर भेटूया. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.